कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई काय आई दादा यार, कंपनीच्या सिक्युरिटी गार्डला बोलवून तू त्या मुलीला बाहेर काढायला लावलंस, काय गरज होती यार? मला नाही वाटत मी काही चुकीचं केलं। चुकीचं नाही केलंस रे दादा, ती कोणी गुंड नव्हती, साधी माणसं आहेत आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले आता। आणि या उपरही कंपनीच्या रेप्युटेशनचा विचार केलास तू, त्याचा विचार कोण करणार? अच्छा, म्हणजे रेप्युटेशनची काळजी फक्त तुम्हाला आहे, मला कंपनीबद्दल काहीच वाटत नाही असं म्हणायचं का तुला? दादा यार, तुझ्याशी कसं डील करावं ना हेच नाही माहित, सांग जरा सांग। तू सांग काय घडलं ते। एक मुलगी आली होती तिचं प्रोडक्ट घेऊन आणि ती तिच्या प्रोडक्ट बद्दल डिटेल देत होती आणि आता नीट नाही सांगत आहेस तू, हा चुकतोयस। ती प्रोडक्ट बद्दल माहिती देता देता आपली कंपनी कशी चुकीची आहे, आपण कसं ग्राहकांना फसवतो हे सांगत होती। हे बघ, मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला सारण की अरे नाही, आम्ही परफेक्ट नाही आहोत, वी आर इम्प्रूव्हिंग, पण नाही, पण ते ती ऐकायलाच तयार नाही, ऍटिट्यूड दाखवायला लागली। मी माझा अपमान सहन केला असता सारण, तिने आईचा अपमान केला। हे तू काळं बघितलं ना, त्या मुलीने लावलंय आईला। तिच्या ठिकाणी एखादा मुलगा असताना कानफड फोडला असता मी त्याचा, तो मुलगी आहे ना, कसा हात लावणार तिला? मी शेवटी सिक्युरिटीला बोलवलं, पोलीस आले, तिला घेऊन गेलं, काय चुकलं का मी? बरोबर केलंस तू। जिथे आईचा विषय येतो तिथे बाकी काही लागू होत नाही। प्रकरण वाढलं तरी चालेल, या जगात काही घडलं तरी चालेल, आधी आई मग बाकी सगळं। साहेब, राजश्री जगताप। दादा दादा राजू, ऑफिसमध्ये काय घडलं ते कळलं मला, एकदा तुझ्या तोंडून ऐकायचंय। सांग मला काय झालं? राजू, राजू, राजू नको काळजी करू, नको काळजी करू, मी आलो ना आता, हा आलो ना मी, रडू नको, रडू नको। राजू, अगं काय आहे हे सगळं, कसं झालंय हे? गटार तोंड असलेली आहेस तू, कळलं का? मला जिवे मारण्याची धमकी होती, मारायलाच आली होती मला। खोटं बोलतोय हा माणूस, खोटं बोलतोय। तुला पचलेलं नाहीये, तुम्ही गावची पोरगी असून सुद्धा तुला नडले ना? आणि मी जेव्हा निघत होते तेव्हा त्या माणसाने माझी गाडी अडवायचा प्रयत्न केला। नाही बाळा, तुझी काहीच चूक नाही, माहिती आहे ना मला। बहिणीची काही चूक नसताना त्या बाईने तुला इथं पोहोचवलं, तर नाही सोडणार।
मी सगळं सहन करू शकतो, पण मी माझ्या बहिणीच्या डोळ्यातलं पाणी नाही सहन करू शकत. बाबाईनं माझ्या बहिणीची माफी मागल्याशिवाय मी तिला नाही सोडणार. नाही सोडणार. नाही सोडणार मी. ज्या मुलीने तुझा अपमान केलाय त्या मुलीला मी नाही सोडणार आहे. ब्रदर, काही लागलं तर बिनधास्त आवाज द्यायचा. काय हवा? तुझं बहिणींवर काय प्रचंड प्रेम आहे. बोले तो एकदम आखी नम हो गई आहे. काय आपल्या आयुष्यात लहानपणापासून कोणीच नाही ना. हा म्हणजे आता रजनी अप्पांच्या आशीर्वादाने एक बहीण सापडली आहे आणि हा मॅटर तिच्याच घरातला आहे. म्हणून फक्त एक गोष्ट सांगतो, काय तिच्या सासूला जावेला तुला हवं ते कर, लंका लावून टाक त्यांची, पण आपल्या बहिणीला काहीही त्रास होणार नाही याची काळजी घे. काय तुझ्यासारखंच मी पण आपल्या बहिणीच्या डोळ्यात अश्रू नाही बघू शकेल. काय नाही होणार तिला. भावाचा शब्द. थँक्यू. दादा, आता काय करायचं? सूर्य, मला असं वाटतंय आपण ना हे प्रकरण जास्त वाढवायला नको. का? माझ्या बहिणीला रडवलं येते. मी त्यांना असंच नाही सोडून देऊ शकत. माझी बहीण म्हणजे वाटली कोण त्यांना? हाय आम्ही गावाकडचं, पण काही रस्त्यावर पडलेलं नाही. दादा, त्याला वाईट बोलले मला. ते म्हणले तुझ्या रक्तातच. हे मी आलोय ना. हा, तुझा दादा आलाय आता. हे बघ, आपण त्यांना दाखवून देऊ आपलं रक्त काय आहे ते. नमस्कार. नमस्कार जगन्नाथराव. नमस्कार. नमस्कार. बसा. आव बसू. बस. बोला. आम्ही लय ऐकले बरं का तुमच्याबद्दल. ते भविष्य, ज्योतिष, ग्रह तारी तुमच्या हातचा मळ आहे म्हणे, आणि चेहरा बी वाचता म्हणे तुम्ही. आहा. आता तुमच्या समोर तुमचं काय कौतुक करायचं म्हणा. पण खरं सांगू, आता तुम्हाला बघून आम्हाला असं वाटते की आमचा शोध आता संपणार. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.